मित्रांनो नमस्कार. विषय असा आहे की मी तिसऱ्यांदा कांद्याचा व्हिडिओ बनवते, पण व्हिडिओ बनवायचं पाठीमागचं कारण एवढंच आहे. सोलापूरला कांदा घेऊन गेल्यानंतर मला एक अनुभव आला, तुम्हाला सांगतो. रास्तार त्या कांद्यावरती झोपावं लागलं आणि सोलापूरला टॉयलेटला सुद्धा 10 रुपये द्यावं लागतात. म्हणजे आईनी जवायची इथं झकमार करायची, तिथं जायचं, तिथं जीवाचा हाल. आणि शेवट शेतकऱ्याला लुटलं सगळ्याचा, मीच नाही. मला सांगा, 5 आणि 6 रुपये कांदे, त्या दिवशी 32 रुपयांनी त्यांनी 5च गोण्या काढल्या. मार्केट नाही, 5 मार्केट आहे, पण सोलापूरची देत नाहीत. आणि स्वस्तिकवाल्याकडे तर भावानो कांदा नेऊ नका, इतका गदाळ माणूस आहे. त्यांनी सगळ्याला लुटला. द्यायचं त्याला रेट दिलं, कोणाला रेट दिलं नाही. जवळची माणसं तोडं बघून तरी रेट दिलं. आणि ज्याला लुटायचं त्याने लुटलं. भावाने एकच सांगतो तुम्हाला, सोलापूर मार्केटला कांदा नेऊ नका, इतकी बेकारी रे बाबा. एक कांदा 5 वेळा हातात घ्यावा लागतो भावानं. काय शेतकरी भावानं तुम्हाला एक सांगतो, सोलापूरला मार्केटला कांदा नेऊ नका. हे गाड्यावाली वगैरे काय नाही, भाड्यासाठी आबादत्या ती. त्यांना काय देणं घेणं नसतं, त्यांना कमिशन असतं. जिथं गाडी टाकलं त्यांचं भाडे पकलं, कमिशन पकलं. त्याच्यामुळे गाडी सांगते त्याच्या मनाचं कांदा नेऊ नका. आपल्या मनाने आपल्या मालाचा आपण ठरवा माल कुठे न्यायचा. इंदापूरला माल न्या, 100% पैसे होणार. इंदापूरला ध्यानात राहू द्या, मी नाव घेत नाही कुठल्या व्यापाराचं, पण इंदापूरला चांगले व्यापारी. त्याच्यामुळे इंदापूरला ह्या बऱ्यापैकी तर पैसे करतात. सोलापूरसारखं लुटत तर नाही, 100%. स्वस्तिकवाल्याकडे भावानं कांदा नेऊ नका. इतकी बेकारी सध्याच्या कंडिशनला. स्वस्तिकवाला म्हणजे नुसतं लुटते. शेतकऱ्याला का कापायचा? बरं ठीक आहे, अरे तुम्ही कमवा ना. शेतकरी काय आबदतो काय राबतो. 20 दिवस आम्ही कांदा काटत म्हणजे निवडत होतो, आणि ह्यानी एका दिवसात आपल्या मालाचा रेट ठरवून रिकामा झाला. म्हणजे लुटाव किती ह्याची बी मर्यादा नाही. आई घाला ह्यानी इतकी बेकारी केली शेतकरी, सगळ्या शेतकऱ्याच्या. रेट कुणाला दिलं नाहीत. त्याची जेवढी स्वस्तिकवाला खरंच भावानं लुटतोय, ध्यानात राहू द्या. तुम्ही सोलापूरला स्वस्तिकवाल्याकडे कांदा नेऊ नका. नेल्यानंतर इतकी बेकारी. इंदापूरला कांदा 100% न्या. इंदापूरचं मी स्वतः बघितलं. मी काय कोणाची जाहिरात इंदापूरच्या मार्केटची जाहिरात करत नाही, पण 100% इंदापूरला पैसे शेतकऱ्याचं बऱ्यापैकी होत्यात, ध्यानात राहू द्या. म्हणजे मी रेट का सांगत नाही इंदापूर जे पण सोलापूरला खरं महादुरचतपणा म्हणलं की सोलापूरला अजिबात भावना आहे घालून. त्या स्वस्तिकवाल्याचं कांदा नेऊ नका. यांनी इतकी बेकारी केली लोकांची, लिमिटच नाही. आणखी बी मला 4 दिवस झाले मी कांदा घेऊन, मला आणखी बी त्रास होतो. म्हणजे विचार करा, मी एकतर तिथं म्हणजे सगळ्या रास्तार कांद्याला राखण राहायचं. तिथं कांदा नेणारे तिसरे चोरीला बाया येतात. मग आपण रास्तार जागायचं आणि 2 मिनिटात निकाल ओके. अरे काय धंदाला काय पद्धत असते की. स्वस्तिकवाला खरं सांगतो भावांनो, तुम्हाला कांदा नेऊ नका. त्याच्या आईला घोडा लागला त्या स्वस्तिकवाल्याचे. खरं लुटतंय बरं का. पश्चाताप का होतं भावांनो, तुम्हाला एकच सांगतो, त्यांनी खरंच फसवले. इतकं फसवले मलाच नाही, लई शेतकऱ्याला फसवलं. पण मी दुसऱ्यासारखा गप्प बसणार नाही. मी 100% स्वस्तिकवाल्याचं नाव खराब केल्याशिवाय राहत नसतो भावांनो. का तर मला जेवढा त्रास झाला त्या गोष्टीचा मला माहिती. मी काय परिस्थितीत चाललो आहे. कारण की त्या पोत्याला 200 रुपये खर्च होतो जायला, आणि एका पिशवीची 200 रुपये किंमत होत नाही. ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट आहे का? 11,000 पट्टी ती सांगा 60 गोण्याची. कुठली पद्धत आहे ही? लुटाव ना, पण किती लुटाव भावाने. एकच सांगतो, परत एकदा सांगतो, जितक्या मित्राला तितके शेअर करा. मला फॉलो करा म्हणत नाही, मी काय माझ्यासाठी पण शेतकरी भावांसाठी तुम्हाला सांगतोय, जेवढ्या शेतकऱ्यापर्यंत पोचवा तेवढं पोचवा. फक्त सोलापूर मार्केटला, आणि जास्त नेलं तरी स्वस्तिकवाल्याकडे नेऊ नका. खरं लय बेकारी.